नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण नेक्स्ट अकॅडमीच्या पुढच्या सत्रामध्ये आलेलो आहोत. आजचं जे लेक्चर आहे ते आपल्या मराठी सीरीजमधलं 9व्या पार्टचं लेक्चर आहे. तर आपल्याला या 9व्या पार्टमध्ये पुन्हा एकदा नवोदयचा सराव आपल्याला त्या ठिकाणी करायचा आहे. आणि त्या सरावामध्ये करण्यात आलेल्या काही वेगवेगळ्या ज्या काही गोष्टी आहेत. मागच्या आपण काही लेक्चरमध्ये किंवा मागच्या काही व्हिडिओजमध्ये आपण बघितलं की नवोदयचं अभ्यास कसा करायचा, कशाप्रकारे त्याचे प्रश्न येतात, कशाप्रकारे त्या गोष्टी आपण फेस केल्या पाहिजे. या सगळ्या गोष्टी आपण त्या ठिकाणी बघितल्या आणि त्या बघितल्यानंतर आता आपण पुढचे जसं-जसं उतारे वाढत चाललेले आहे किंवा लेक्चर जसे होत आहे आपले, त्या ठिकाणी आपल्या या गोष्टी तुम्हाला समजल्या पाहिजे, की आता आपले जे जे काही गोष्टी आहे नवोदयच्या, त्या आपल्याला बऱ्यापैकी समजायला लागलेल्या आहेत. आता तुम्ही सुद्धा एखादा उतारा घेऊन आणि त्या उतार्यामध्ये तुम्ही त्या ठिकाणी काय करू शकतात, की आमच्यासारखं जसं आम्ही मध्ये-मध्ये काही समानार्थी शब्द, काही वाक्यप्रचार किंवा काही एखादा प्रश्न मध्येच तो उताऱ्यात आलेला नाहीये, पण आपण त्या ठिकाणी घेतो. अशा सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन आपण त्या ठिकाणी त्या लेक्चरकडे किंवा त्या उताऱ्याकडे आपण बघू शकतो. तर आज आपण पुढचा जो आहे पाठ क्रमांक 9वा लाईव्ह क्लासमध्ये आपण आलेलो आहोत नेक्स्ट अकॅडमीच्या. तर याच्यामध्ये आपण उतारे घेणार आहोत. 2 उतारे. 2 उतार्यामध्ये 5-5 प्रश्न असे 10 त्या ठिकाणी प्रश्न आपण घेणार आहोत. आणि त्याच प्रश्नाबरोबर आपण काय करणार आहोत, की त्या प्रश्ना मध्ये काही ठिकाणी जे महत्त्वाचे काही शब्द असतील, समानार्थी शब्द, बरोबर? या सगळ्या गोष्टी आपण काय करू शकतो, बघण्याचा प्रयत्न आपण त्या ठिकाणी करू शकतो. तर ठीक आहे, चला आपण वेळ न घालवता आपण पुढचा सूचना बघू. विषय होता आपला भाषा चाचणीचा आणि ती सूचना पुन्हा-पुन्हा आपल्याकडे आहे. ती म्हणजे या खंडात 2 परिच्छेद आहे आणि प्रत्येक उतार्यानंतर 5 प्रश्न आहे. प्रत्येक उतारा काळजीपूर्वक वाचा आणि त्यानंतरच्या प्रश्नांची उत्तरे लिहा. प्रत्येक प्रश्नाकरता ए, बी, सी, डी अशी 4 संभाव्य उत्तरे देण्यात आलेली आहे. त्यापैकी केवळ एकच उत्तर बरोबर आहे आणि एकच उत्तर बरोबर आहे आणि ते बरोबर उत्तर आपल्याला शोधायचं आहे. चला मग पुढचं पहिला पॅराग्राफ आलेला आहे तुमच्यासमोर. चला सर्वांनी व्हिडिओ पॉज करून घेतला आणि वाचून घेतलं तरी चालेल. या ठिकाणी आपल्याला संपूर्ण उतारा हा सुंदर स्वरूपात दिलेला आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तो काळजीपूर्वक वाचायचा आहे. प्रत्येक शब्द आणि प्रत्येक वाक्य आपल्या डोक्यात छापलं गेलं पाहिजे. अशा प्रकारे आपण त्या ठिकाणी त्याचं वाचन केलं पाहिजे. बरोबर? तर चला मग आपण पण त्या ठिकाणी वाचन सुरू करूया. रुपया हे आपल्याला भारत सॉरी रुपया हे आपल्या भारत देशाचे राष्ट्रीय चलन आहे. रुपयाची नियामक नियामक आणि जारी करणारी रिझर्व्ह बँक आहे. वेगवेगळ्या देशाच्या चलनातही फरक असतो. आपल्या देशात रुपये 2 प्रकारचे उपलब्ध आहेत. भारतात रुपया नाणी नोटांमध्ये आहेत. नाण्यांची टाकसाळ आणि नोटांची छपाई फक्त देशातच केली जाते. किती रुपयांची नाणी आणि किती नोटा छापायच्या याचा आदेश फक्त रिझर्व्ह बँकच देऊ शकते. नोटा फक्त सरकारी छापखान्यात छापल्या जातात. भारतात नाशिक, म्हैसूर, देवास आणि सालनी या 4 सरकारी छापखाने आहेत. तर आपल्याला सर्वात पहिलं हे जे दिलेलं आहे, उतारा वाचून घेतलेला आहे. पहिला प्रश्न आपण बघतो आहे, रुपयाचे नियामक आणि जारीकर्ता टिंब-टिंब बँक आहे. तर कोणती बँक आहे? संघ तर आपल्याला कुठे इथं देण्यात आलेलं नाही, त्याच्यामुळे संघ तर येणार नाही. ते झाल्यानंतर पुढचं जे आहे, दुसरं आहे
आंध्र बँक आपल्याला कुठं वाचनात इथं आलेला नाही. यापैकी नाही तर नाहीच. मग फक्त आहे रिझर्व्ह बँक. इथं आपल्याला दिलेले 4 रुपयाची नियामक आणि जारी करणारी बँक म्हणजे रिझर्व्ह बँक देण्यात आलेली आहे. इथं पण आपलं उत्तर बरोबर आहे, रिझर्व्ह बँक. बरोबर? ठीक आहे. ठीक आहे, मग चला पुढचा प्रश्न आपण बघूया. प्रश्न क्रमांक 2. नोटांची छपाई कोठे केली जाते? छपाई म्हणजे काय रे? छापणे. छापायच्या नोटा, प्रिंट मारायच्या नोटा. कुठे केली जाते? तर बँकेमध्ये केली जाते का? तर नाही. एक संघटनेमध्ये केली जाते का? नाही. कंपनीमध्ये केली जाते? नाही. तर छापखान्यामध्ये त्या ठिकाणी केली जाते. बघा इथे दिलेलं आहे. नोटा फक्त सरकारी छापखान्यातच छापल्या जातात. नोटांची छपाई कुठं छापणे आणि कुठं छापले जाते? छापखान्यामध्ये. तर त्याचं उत्तर आहे डी. डी हे योग्य पर्याय त्या ठिकाणी आहे. ओके, ठीक आहे. तिसरा पर्याय. तिसरा जो आहे रुपये रुपये टिंब-टिंब आणि टिंब-टिंब पासून तयार होतात. बघा रुपये कशापासून तयार होतात? लक्षात घ्या. हा एक थोडासा ट्रिकी क्वेश्चन येऊ शकतो. रुपये, नोट्स आणि नाणी सी, ए आणि बी दोन्ही आणि डी यापैकी नाही. तर आपण इथं वाचले बघा, रिझर्व्ह बँक वेगवेगळ्या देशाचे चलनातही फरक असतो. आपल्या देशात रुपये 2 प्रकारचे आहेत. हं. भारतात रुपया नाणी आणि नोटांमध्ये आहेत. बघा, आपल्या देशात काय कशामध्ये आहे? नाणी आणि नोटा. रुपया कशामध्ये आहे? नाणीमध्ये पण आहे आणि नोटामध्ये पण आहे. म्हणजे ए आणि बी हे दोन्ही बरोबर हे त्याचं उत्तर असणार आहे. ए आणि बी हे दोन्ही बरोबर आहे हे त्याचं काय असणार आहे? उत्तर असणार आहे. ओके. म्हणजे रुपया नाणीपासून पण बनतात आणि नोटांपासून पण बनतात, तयार होतात. ओके, ठीक आहे. चौथा प्रश्न. खालीलपैकी कोणत्या शहरात सरकारी प्रेस नाही? प्रेस म्हणजे काय? प्रेस म्हणजे छापखाना. पण तो कसा? सरकारी. सरकारी छापखाना नाही. आता सरकारी इथं आपल्याला दिलेले बघा. इथं काय दिलेलं आहे? थोडंसं मी वरती करतो. भारतात नाशिकला आहे, म्हैसूरला आहे, देवासला आहे आणि सालनीला पण आहे. मग बघा, नाही असं विचारलं. नाशिकला तर आहे, म्हैसूरला आहे, देवासला पण आहे. पण अलवर या ठिकाणी ती प्रेस सरकारी छापखाना नाहीये. म्हणजे त्या ठिकाणी त्याचं उत्तर आहे सी, अलवर. ओके. सोपा उत्तर आहे. भारताच्या चलनाबद्दल त्याची माहिती दिलेली आहे. कुठे छापलं जातं, कसं छापलं जातं या प्रकारे सांगितलेलं आहे. त्याच्यामुळे याची माहिती आपल्याला असायला हवीच. पुढचा 5वा प्रश्न आहे. टाकसाळ आणि छपाई याचा अर्थ काय? टाकसाळ आणि छपाई याचा अर्थ काय? तर टाकसाळ आणि छपाई याचा अर्थ इथे आपण बघितलं बघा. नाण्यांची टाकसाळ आणि नोटांची छपाई फक्त देशातच केली जाते. पण इथं आपल्याला अर्थ विचारलेला आहे. धातूचा शिक्का मारून नाणे तयार करणे. बरोबर? हे एक येऊ शकतं टाकसाळीमध्ये आणि छपाई म्हणजे नोटांची छपाई. हे दोघं उत्तर त्या ठिकाणी येऊ शकतात. म्हणून ए आणि बी हे दोन्ही बरोबर आहे. असं सी हे उत्तर जे आहे ते योग्य आहे. कारण की धातूमध्ये शिक्का जर म्हणजे नाणे जर तयार करायचं असेल तर त्या ठिकाणी एक साच्यामध्ये ते धातू टाकून त्या ठिकाणी तो शिक्का तयार केला जातो आणि नोटांचे कागदावर छपाई करून त्या ठिकाणी ते नोटा छपाई केल्या जातात. तर अशा प्रकारे ते टाकसाळीमध्ये नाणे तयार करतात आणि छपाई किंवा छापखान्यामध्ये नोटा तयार केल्या जातात. तर अशा प्रकारे आपण या पूर्ण उतार्याचे 5 प्रश्न आपण त्या ठिकाणी बघितलेले आहेत. तर याच्यामध्ये अजून एखादा प्रश्न तयार होतो का आपण चेक करूया, की आपल्याला तो समजू शकतो. ठीक आहे. बघा इथे एक वाक्य आहे, रुपया हे आपल्या भारतात देशाचे राष्ट्रीय चलन आहे. रुपया हे आपल्या भारतात देशाचे राष्ट्रीय चलन आहे. तर असं पण येऊ शकतं, कोणते भारताचे राष्ट्रीय चलन आहे? काय आहे? रुपया. बरोबर? असं पण येऊ शकतं,
किंवा भारत देशाचे राष्ट्रीय चलन आहे. यामध्ये भारत हे काय आहे? असं पण येऊ शकतं, बरोबर? म्हणजे इथं बघा, इथं मी एक प्रश्न तुम्हाला सांगतो, की अशा प्रकारे सुद्धा प्रश्न त्या ठिकाणी येऊ शकतो. काय प्रश्न येऊ शकतो? बघा, भारत देशाचे राष्ट्रीय राष्ट्रीय चलन आहे. यामध्ये अधोरेखित अधोरेखित असलेला शब्द म्हणजे खाली पर्याय असेल ए नाम, बी सर्वनाम, सी क्रियापद, डी विशेषण. बरोबर. मग तिथं अंडरलाईन असेल भारत. भारत देशाचे राष्ट्रीय चलन आहे. या वाक्यामध्ये भारत हे काय आहे? तर हे काय आहे? नाम आहे. म्हणजे एका देशाला, ठिकाणाला ठेवलेलं नाम आहे. हे लक्षात घ्या. हे शब्दांच्या जातीमध्ये आपण शिकलेलो आहोत. ज्या विद्यार्थ्यांनी आतापर्यंत शब्दांच्या जाती हा व्हिडिओ बघितलेला नसेल, त्यांनी तो व्हिडिओ पूर्णपणे बघा, समजून घ्या. त्याचे प्रश्न, त्याची व्याख्या काय आहे ते चेक करा, बघा आणि त्याच्यापासून आपण एखादा अजून उतार्यामध्ये काही आपल्याला प्रश्न तयार करता येतात का? तर हे त्या ठिकाणी शिकायचं असतं. तर ते जे शिकले तर तुम्ही वेगवेगळ्या उताऱ्याचे एका उताऱ्यावर 5 प्रश्न आणि त्याच्यावरच अजून 5 प्रश्न म्हणजे एका उताऱ्यावर 10 प्रश्न असे निर्माण करू शकता आणि त्याच्यापासूनच तुमचा त्या ठिकाणी सराव होऊ शकतो. ठीक आहे, चला. पुढचा आता आपला या लेक्चरचा दुसरा पॅराग्राफ आहे. छोटासा पॅराग्राफ आहे, सुंदर असा, पण तो रीड करूया. ठीक आहे, चला. डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे भारताचे पहिले राष्ट्रपती होते. डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे भारताचे पहिले राष्ट्रपती होते. त्यांचा जन्म 3 डिसेंबर 1884 रोजी झाला. त्यांनी भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात सक्रिय सहभाग घेतला. काँग्रेसमध्ये प्रवेश करणाऱ्या बिहारमधील प्रमुख नेत्यांमध्ये त्यांचा समावेश होता. पदव्युत्तर डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे वकिलीत महात्मा गांधींचे मोठे समर्थक होते. डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांना 1931 मध्ये सत्याग्रह आंदोलन आणि भारत छोडो आंदोलनासाठी महात्मा गांधींसोबत तुरुंगात जावे लागले. बघा, हा एक छोटासा डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांच्या व्यक्तिचरित्रावर तुम्हाला दिलेला एक उतारा आहे आणि तो उतारा सुंदर अशा स्वरूपात दिलेला आहे. तर इथे सुद्धा तुम्हाला काही प्रश्न वेगवेगळे तयार होऊ शकतात. आपण तर त्या ठिकाणी 5 प्रश्न दिलेच आहे. पण अजून सुद्धा आपण 5 प्रश्न त्या ठिकाणी तयार करू शकतो. ओके, ठीक आहे. चला, आज आपण 5 प्रश्न आपण घेऊया. पहिले 5 प्रश्न. ठीक आहे, चला. डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांना कोणासोबत तुरुंगात जावे लागले? इथं आपण शेवटी वाचलेलं होतं कुठेतरी, की 1931 मध्ये सत्याग्रह आंदोलन आणि भारत छोडो आंदोलनासाठी महात्मा गांधींसोबत तुरुंगात जावे लागले. कोणासोबत तुरुंगात जावे लागले? महात्मा गांधी. म्हणजे पहिलं सूत्र आहे महात्मा गांधी यांच्यासोबत त्यांना काय करावं लागले? तुरुंगात जावे लागले. बरोबर? ठीक आहे. समजलं इथपर्यंत? बघा, उतारा वाचला तर तुम्हाला 100% त्याचं उत्तर सापडेल. उतारा जर तुम्ही वरच्यावर नुसतं बघितला आणि पाहिलं आणि सोडून दिलं आणि चला प्रश्न वाचून लगेच सगळ्या गोष्टी होतील असं नाही. तर हे काळजीपूर्वक मी तुम्हाला 2 पद्धती सांगितलेल्या आहे उतारा सोडवण्याच्या. पहिलं म्हणजे उतारा वाचा, मग प्रश्न वाचन करा. दुसरं म्हणजे प्रश्न वाचा, त्याच्यातला महत्त्वाचा शब्द लक्षात ठेवा आणि मग उतारा वाचा. ते सोपं. म्हणजे तुम्हाला लवकरात लवकर त्या ठिकाणी उत्तर सापडू शकतं. दुसरा प्रश्न. डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे भारताचे टिंबटिंब राष्ट्रपती होते. बघा, डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे भारताचे पहिले राष्ट्रपती होते. कितवे राष्ट्रपती? पहिले राष्ट्रपती. इथे पहिले हा शब्द झाला बघा. पहिले राष्ट्रपती होते. ओके.
ओके, ठीक आहे. मग पुढचा. त्यांचा जन्म कोणत्या वर्षी झालेला आहे? कोणत्या वर्षी? तर 1884 मध्ये झालेला आहे. इथं 88 आहे, इथे 89 आहे, इथं 84 आहे आणि इथं 87 आहे. आपल्याला दिलेलं आहे 1887. सॉरी, स्क्रीन आली मध्ये. ठीक आहे, चला. 1884 आपल्याला त्या ठिकाणी दिलेलं आहे. बरोबर. 1884 त्या ठिकाणी आपल्याला दिलेलं आहे आणि 1884 हे उत्तर सी हे उत्तर आपलं योग्य आहे. 1884. ओके. पुढचा. चौथा प्रश्न आहे, ते टिंबटिंब राष्ट्रीय काँग्रेसचे प्रमुख नेते होते. बघा, ते कुठले राष्ट्रीय काँग्रेसचे प्रमुख नेते होते? तर आपण बघितलं होतं इथं, त्यांनी भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात सक्रिय सहभाग घेतला. काँग्रेसमध्ये प्रवेश करणाऱ्या बिहारमधील प्रमुख नेत्यांपैकी कुठले? बिहारमधले म्हणजे आसाम नाही, पश्चिम बंगाल नाही, पंजाब नाही, तर बिहारमधील ते काय होते? प्रमुख राष्ट्रीय काँग्रेसचे नेते होते. बरोबर. ठीक आहे, चला. पुढचा आहे, एखाद्या कल्पनेला कृतीचा मार्ग किंवा विश्वासाला सर्वसाधारणिक समर्थन देणे हे काय आहे? हे काय आहे? काय सांगितले आहे? एखाद्या कल्पनेला कृतीचा मार्ग किंवा विश्वासाला सार्वजनिक सामर्थ्य देणे हे आहे. म्हणजे त्याचा अर्थ त्या ठिकाणी सांगितले, वकिली आहे का? नाही. चळवळ आहे. एखाद्या कल्पनेला कृतीचा मार्ग किंवा समर्थन आहे. हं, यापैकी नाही तर हे येणारच नाही. ओके. मग याच्यापैकी दोघांपैकी एक आहे उत्तर. मग कृतीचा मार्ग. कृती म्हणजे काय करायचं? विश्वासाला सार्वजनिक समर्थन देणे म्हणजे काय? समर्थक होणे. एखाद्याला समर्थन देणे म्हणजे त्याचा समर्थक होणे. महात्मा गांधींना समर्थक झाले, ते समर्थन दिलं, म्हणजे सी हे त्याचं उत्तर असणार आहे. कोणतं उत्तर असणार आहे? सी. बरोबर. आता हा प्रश्न थोडासा किचकट आहे, पण त्याच्याबरोबर समजा अजून एखादा दुसरा प्रश्न येऊ शकतो. इथे एक उदाहरण दिले बघा. तुरुंग या शब्दाचे समानार्थी शब्द सांगा. मग उत्तरामध्ये आपल्याला तुरुंग शब्द दिलेला आहे आणि आणि त्याचे समानार्थी शब्द कोणकोणते आहे हे जर तुम्ही वाचलेले असतील, तर पहिला आहे कारागृह, दुसरा आहे जेल, तिसरा आहे कैदखाना, बंदीगृह, त्यानंतर कारावास. इतके समानार्थी शब्द त्या ठिकाणी तुरुंग या शब्दाचे आहेत. म्हणजे विचार करा, हा प्रश्न नाही दिला तर हा प्रश्न सुद्धा देऊ शकतात की तुरुंग शब्दाचा समानार्थी शब्द काय आहे, किंवा कारावास या शब्दाला असा पर्यायी शब्द उतार्यामध्ये कोणता आलेला आहे, तर त्याचं उत्तर येईल तुरुंग. बरोबर. म्हणजे असे जे प्रश्न आहेत ते आपण सहजासहजी तयार केले पाहिजे, आणि जर तयार केले तर त्या ठिकाणी तुम्हाला असे प्रश्न तयार करता करता उतार्यामध्येच आपल्याला वेगवेगळे प्रकारचे प्रश्न तयार करून उतार्याचा परिपूर्ण अभ्यास त्या ठिकाणी आपल्याला करू शकतो. बघा, अजून एखादा प्रश्न तयार होतो का, आपण बघूया. बघा, कोणाला एखादा प्रश्न होतोय का? बघा. बघा, इथे एक शब्द दिलेला आहे, सत्याग्रह. बरोबर. सत्याग्रहाचा अर्थ सांगा, किंवा सत्याग्रहाचा अर्थ. येऊ शकतं. बरोबर. सत्याचा आग्रह करणं. हा त्याचा अर्थ आहे. असे पर्याय त्या ठिकाणी वेगवेगळे पर्याय दिले आणि त्यांचं उत्तरामध्ये असा पर्याय दिला, सत्याचा आग्रह करणं म्हणजे सत्याग्रह. हे जर असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला ते उत्तर समजलं पाहिजे. बरोबर. मग हे आता भारताचे इथं पण एक दिलेले बघा, डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे भारताचे पहिले राष्ट्रपती होते. हं. मग इथं जर मी असं विचारलं तुम्हाला, काय विचारलं, की पहिले या शब्दाला
अधोरेखित केलेलं आहे आणि मी सांगितलं डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे भारताचे पहिले राष्ट्रपती होते. यामध्ये अधोरेखित केलेला शब्द काय आहे? नाम आहे, सर्वनाम आहे, विशेषण आहे की क्रियापद आहे? काय उत्तर येईल त्याचं? विशेषण आहे. बरोबर. विशेषण म्हणजे राष्ट्रपती तर ते आहे. पण त्याच्याबद्दल विशेष माहिती काय सांगितली आहे? तर ते पहिले राष्ट्रपती आहे, हे विशेष सांगितलं आहे म्हणून ते विशेषण आहे. लक्षात घ्या. म्हणजे नामाबद्दल त्यांनी अशी अधिक विशेष माहिती अशी सांगितलेली आहे आणि त्या सांगितलेल्या विशेष माहितीमध्ये हे महत्त्वाचं आहे म्हणून ते काय आहे? विशेषण आहे. असे प्रश्न बघा इथंच आपले किती हे 5 प्रश्न झाले. हा एक 6 झाला, हा एक 7 झाला आणि परत हा एक 8वा झाला. म्हणजे विचार करा 8 प्रश्न तर आपण याच ठिकाणी लगेच तयार करून त्या ठिकाणी त्याचा अभ्यास केलेला आहे. बरोबर. तर इथं अजून एक प्रश्न येऊ शकतो. स्वातंत्र्य बघा. आता समजा इथं मी दिलं स्वातंत्र्य या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द काय येईल? सांगा. काय येईल त्याचा शब्द? पारतंत्र्य. बरोबर. स्वातंत्र्याच्या विरुद्धार्थी पारतंत्र्य. बरोबर. म्हणजे हे काही शब्द जे आहे हे तुम्ही लक्षात घेतले पाहिजे. आणि जर तुम्ही हे शब्द असे शब्द जर तुम्ही केले तर तुम्हाला त्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे उतारेमध्ये असे 10-10, 5-5 भरपूर त्या ठिकाणी तुम्हाला अ, प्रश्न सोडवून उतार्याचा अभ्यास करता येऊ शकतो. तर अशा प्रकारे आपण आज जे आहे आजचं जे 9व्या भागामध्ये नेक्स्ट अकॅडमीच्या हे 2 उतारे सॉरी ती 2 उतारे बघितले आणि त्या 2 उतारांमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न तयार करून दाखवले आणि त्या ठिकाणी तुम्हाला त्याचा अभ्यास कसा करायचा, कशाप्रकारे करायचा, आम्ही दिलेले प्रश्न, अजून आपण लाईव्ह टेस्टमध्ये लगेच तयार केलेले प्रश्न, याचा पण अभ्यास आपण त्या ठिकाणी केलेला आहे. तर आजच्या लेक्चरसाठी आपण इथेच थांबू. चला, बाय बाय.